नमस्कार मित्रांनो, आपला शेतकरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि नंबर 1 शेतकरी हे चॅनल आपलं डिलीट झालं होतं आणि ते बळवून डिलीट करण्यात आलं होतं. तरी मला अजून फोन येतात लांब लांबून. म्हणताना मी आपला शेतकरी हे चॅनल नवीनमध्ये मी सुरू केलेलं आहे, तरी मला सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे. सर, आपलं नाव काय म्हटलं? अंदा गोळे. पूर्ण नाव? आनंदा महादेव गोळे. आणि फोन नंबर द्या तुमचा. 9372 सॉरी 777 69 777. तर मित्रांनो, हे त्यांचा फोन नंबर आहे. तर आपण त्यांच्या आता पंढरपुरी जातीवंत जनावर ते कसे असतात, कसे ओळखायचे, किंवा प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडं आपण आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे बघू शकताय, हे प्युअरमध्ये जातं पंढरपुरी आहे. पंढरपुरी. तर म्हणजे कशापासून ओळखायचं त्याला की हे आता पंढरपुरी आहे? पंढरपुरी रेडा दाखवलेलं, मोरा दाखवलेलं वेगळं आणि पंढरपुरीचं वेगळं. काही फरक आहे. तो फरक दाखवून द्या ना तुम्ही. म्हणजे हे कशामुळे याला पंढरपुरी म्हणायचं? पंढरपुरी शिंगाला बारीक, शिंगाला वर, हां, त्यामुळे पंढरपुरी. तोंडाला बारीक, हां, त्यामुळे पंढरपुरी म्हणतात. कान काढण्यापाठीमागचं याचं कारण? कान काढण्या परंपरा चालू आहे कान काढण्याची. आज रोगराई होत नाही त्यामुळे. तर मला सांगा, दिवसातून चारा म्हशीला किती टाईम घालावा? आम्ही 2 टाइमच घालतो. 2 टाईम? 2 टाइम फुल. तर मित्रांनो, 2 टाईम फुल घालायचं. आणि मोरा त्याला म्हशीला डबल लागतो चारा. हां, दूध जरा त्यासनी 10-15 लिटर असते, ह्यांना 10 लिटर आहे. ह्याला? हां, 10 लिटर. तर मित्रांनो, बघू शकताय, त्यासनी चारा कमी लागू शकते. अतिशय सुंदर अशी मस्त सामान्य गाभण. माहिती देत या तुम्ही अशी पुढं. प्रत्येक म्हशीची माहिती नुसती द्या. ही गेल्या महिन्यात झाला 8 लिटर दूध आहे. तिथे पण आता चालू आहे 8 लिटर 2 टाइम चालू आहे. ही 2 वर्षाची रीड आहे. तिचं नाव महिनेवाले आहे, हिचं नाव सिद्धे आहे. हां, आणि इकडं झाली पूर्ण वरमध्ये. ही सगळी पैदास तुम्ही असं घरचीच एका याचीच व्यक्ती. एकच एकही बाहेर तुम्ही आणत नाही कुठलं जनावर? तर मला सांगा, आता हातावर घेणं म्हणजे ते तुमच्यात काय तर ते म्हणजे दूध देणं म्हणजे रिडको वगैरे लावायचं नाही त्याला? नाही, आम्ही लावतच नाही पहिले. त्याची प्रक्रिया काय असते? म्हणजे नेमकं त्या म्हणजे आपल्याला दूध दिलंच पाहिजे तिनं? दूध दिलं आपल्याला दिलं पाहिजे. म्हणजे उद्या वासरू मेलं, हां, बिन वासरात पण आपल्याला देऊ शकते. आणि आपण कुठं बाहेर जाता येत नाही. आपल्या शेवट धार देऊ शकत नाही. घरातलं कोण मालक एकच पाहिजे त्याला. मग हातावर घेण्यासाठी प्रक्रिया काय करायला लागते? काय येल्यावर वासरू तेवढं बाजूला ठेवायचं हां, आणि ते असं हात चाटवत बसायचं येल्यावर. त्यामुळं सांगा, महिन्यावर आता तुमची जनावर किती आहेत टोटल? 22 जनावर. पाठीमागचा खर्च महिन्याचा आणि त्याच्यापासून उत्पन्न तुमचं किती आहे? उत्पन्न काय आम्हाला परंपरा चालू आहे. आम्ही उत्पन्न द्यायची आशा करत नाही. परंपरा चालल्यामुळं आम्ही हे चालवतच आलेलं आहे. जनावरांचा नादच आहे आम्हाला. नादच आहे. हां, वर्षाला 1-2 म्हशी विकल्या तर आम्ही समाधान आहे. तरी आता साधारणपणे 2 येताची मत जर विक्री करायचं म्हटलं अशी, तर ह्याची किंमत काय होऊ शकते? 80-90 हजार. 80-90 हजार. तर मित्रांनो, बघू शकताय, प्युअर पंढरपुरी. प्युअर पंढरपुरी मस जर तुम्हाला घ्यायचं झालं तर 80-90 हजार रुपये. तुमची एखादी कुठली आता रेडी वगैरे मस वगैरे कुठली द्यायची आहे काय? माहिती द्यायची आहे काय? तर मित्रांनो, तुम्हाला मी पुढं दाखवीन कोणती मस द्यायची आणि त्यांचा हा रेडा आहे. कुठला रेडा द्यायचा ह्यो? तर मित्रांनो, बघू शकताय, 6 महिन्याचा आहे. हा रेडा द्यायचा आहे. हे किंमत काय सांगितलं आहे? त्याची 20,000 सांगितलं. 20,000. 6 महिन्याचा आहे. बैठकीत काय कमी जास्त होणार? 6 महिन्याचा बच्चा आहे. तर मित्रांनो, बघू चित्राचा रेडा आहे सांगलीच्या. चित्रा म्हैसेची आई. हां, नाव तिची चित्रा आहे. चित्र म्हणजे ती पळाव होती? पळाव आहे काय? पळावा तिचा रेडा आहे. तर मित्रांनो, शर्यतीची मस आहे आणि मला त्या एक छंद आहे रेडा पाळण्याचा आणि एकरीचा. बरोबर. एक 4 पैसे नाही का मिळणं. डेअरीला दूध घालण्यापर्यंत वर पायऱ्या चढण्या लिफ्टन जाण्यापर्यंत 4 वासरं पाळून विकलेली बरं. हां, प्रतिभाला घालण्यात काय मिळणार? बरोबर आहे. तर मित्रांनो, हा रेडा द्यायचा आहे. त्यांचा स्क्रीनवर मी नंबर देईन. डायरेक्ट यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्यवहार करू शकताय. तर मित्रांनो, यांच्या 1-2 गाय आहेत, हे आपण बघू शकताय. तर मला सांगा, सर्वसाधारण माणसानं जर शेतकऱ्यानं अशी जर जनावरं करायची म्हटली तर त्यांना परवडते का? घरची वैरण पाहिजे. आम्ही एकच आणतोय. तुमची जमीन किती आहे? आमची जमीन आहे तर इथं नाही, वाळवंटात आहे. आम्ही सगळी इथे एकच आणतोय. एकच आणून म्हणजे सर्वसाधारण माणसानं जरी असं तिकडे जनावर आहे. तिकडं न्यायचं आहे? कुठलं गाव? गवळेवाडी.
गवळेवाडी. तर आपण मित्रांनो उद्या आपण गवळेवाडीला पण जाणार आहे आणि 1-2 दिवस सोडून बेळगावला बोलवलं आहे. बेळगावला पण आपण जाणार आहे. तर पुढल्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. तर बघा किती येताची म्हस आहे ही आता? ते आता 15 येत आहे बघा. 15वर. हो. म्हणजे किती वर्ष झालं असेल आता? 15 म्हणजे आता एक 15 येते म्हणजे 28 वर्ष 22 वर्षाचे. सर्वसाधारण 20 वर्षाचे. 20 वर्षाचं. त्यांचं जीवन किती वर्षाचं असते? काय नशिबाच खेळायचं. जेवण काय आत्ता पण देऊ शकते. होय. हां. असं काय नाही, नशिबाच खेळायचं. आणि तुम्ही भरड्यामधनं काय काय घालताय नाचणी? बरं सरकी पेंड, गहू पुस्सा, हरभर काढणार. हरभर काढणार. हरभर काढणार. आता दुधाला फॅट लागण्यासाठी प्रत्येक ठिकाणी असून ऐकून माहिती आहे की आम्ही फॅटची आशा करत नाही. दूध किती दुसरं आम्ही घातलं तर दूध किती निघते तेवढं बघतोय. फॅटचा काय विषय नाही. फॅटचा विषय नाही. आम्ही डेअरी रतीबल आहे. रतीभर सगळी. रतीबल. मग दररोजचं दुधाचं उत्पन्न म्हणजे किती आहे? किती लिटर होतं आहे? 2 टायमात आता 80 लिटर आहे. 80 लिटर 80 लिटर आहे. खर्च रोजचा 3,500 रुपये. दररोजचं. आणि दुधाचं किती होत्यात? तेवढा विचार करता येत नाही. म्हशी विकायला लागतात मग. टोटल. होय, म्हशी विकायला लागतात. रोजचा खर्च 3,500 आहे. खर्च काढायला गेला तर इकून घातलं तर परवडत नाही. ही परंपरा आई वडिलांनी परंपरा चालू आहे. त्यामुळेच आम्ही चालवत आलोय. बरोबर. आणि ह्याच्या पुढे आम्ही पोरं घालू शकत नाही. हां. हे धंदा निवळ घाण सांगितलेलं बरं. बर. नाद आहे म्हणून एक करतोय आम्ही. बरोबर. पोरं यात घालत नाही. तर आता सांगितलेच आम्ही हे करू नका तुम्ही. हां. सर्वसाधारणपणे हे आता हे जे आपण समोर मस्त याला भोरी म्हणतात ना? हा भोरी. हे पळाव आहे काय का नाही? आई पळवा त्याची आहे. इथं आहे का आता ती? ते ह्याच्यापेक्षा समीर मालगाव समीर कुशे. समीर मालगाव. हां ते. समीर. तर मित्रांनो बघू शकताय आपण जी भोरी मस म्हणतो तर ती दिसायला कशी असते तर ही बघू शकता तुम्ही. प्युअर पंढरपुरी. ती पण पंढरपुरी शिंग लहान आहेत तरी. शिंगा आत्ता 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाची. कितवी येत आहे? आत्ता गाभ आहे 3 महिन्याची. 3 महिन्याची गाभ आहे. तर मित्रांनो बघू शकताय आता जी त्यांची मस द्यायची आहे विक्री करायची आहे ती आपण मस दाखवून राही पुढं सांगा यांची. ती गाभ नाही द्या तुम्ही. दोन्ही गाभण आहेत. तर मित्रांनो बघू शकता. व्यवसाय चालू आहे आमचं. दूध काढणे हां. व्यवसाय चालू आहे म्हणजे. हां. परंपरा चालूच आहे. ही काय मोडत नाही आम्ही. मोडत आम्ही नाही. असून तर मोडत नाही. बरोबर. पण मुलाच ती यात तुम्ही घालणार नाही. नाही पोरं घालत नाही मी. बरं. पोरांनी दुसरीकडे कामाला जावं म्हणणार. हां. आम्ही केलं ती करू नका. बरोबर. हाय. चिल्ले. तर मित्रांनो बघू शकताय हा त्यांचा गोठा आहे. चांगली सोय केलेली आहे व शेड वगैरे मारलेला आहे. पाऊस वगैरे काही लागणार नाही. ऊन वगैरे लागणार नाही. असे आज दिवसातनं तुम्ही म्हणजे असं बाहेर चाऱ्याला हिंडवायला किती तास सोडता त्याला? हे 2 तास नुसतं फिरवून आणते. नुसतं फिरवून. ही 2.5 लाख रुपये सांगितले तुम्ही. 2.5 लाख रुपये. हां. तर मित्रांनो हे किती येताचे आहे? पहिल्यावर येते. पहिल्यावर आहे. 5 महिने गाभून. तर मित्रांनो पहिला रेडी आहे. जातीवंतच आहे पंढरपूरमध्ये. आणि 2.5 लाख रुपये काय? हां 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये तिने सांगितलेले. आता बाहेर पळवाज होत नाही अजिबात. पळाव आहे काय? पळवाज होत नाही. तर मित्रांनो आपण आता त्याला जरा बाहेर घेऊया. घ्या सोडून बाहेर. मारत नाही ना? मारते काय? तर मित्रांनो बघू शकताय कुठे या मग? तर मित्रांनो बघू शकताय तर म्हशीचा रुबाब बघू शकताय तुम्ही. तर मला सांगा बैठकीमध्ये काही कमी जास्त होणार? बैठक करायला येईल तर होईल. बरं. तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि एकदा नंबर सांगा तुमचा. 777 69 40 777. ठीक आहे. तर मित्रांनो असेच माझे व्हिडिओ पाहत जावा आणि मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर आता तुम्हाला संपूर्ण त्यांचा गोठा अनेकदा नुसता दाखवतो. बच्चा नाही तिकडे हे कोकडे. ही त्यांची जनावरं आहेत, असं परिपूर्ण सगळे बांधलेले आहेत. बघू शकताय अतिशय सुंदर असा त्यांचा गोठा आहे आणि त्यांच्या पायामध्ये प्रभाव वगैरे सगळा केलेला आहे. हे बघू शकताय. तिला करतो. जी म्हैस आता द्यायची आहे ती म्हैस ही आहे, तुम्ही मित्रांनो बघू शकताय. 2.25 लाख रुपये किंमत सांगितल्या. बैठकीला कमी जास्त होणार आहे. तरी नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरवर त्यांना डायरेक्ट कॉल करून तुम्ही व्यवहार करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.